घटस्फोट प्रकरणाच्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयात एक महत्त्वपूर्ण वाद समोर आला। केवळ 18 महिन्यांच्या विवाहानंतर महिलेने पतीकडून 12 कोटी रुपये, BMW कार आणि मुंबईतील फ्लॅटची मागणी केली। हे ऐकून सरन्यायाधीश भूषण गवई यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आणि महिलेच्या उच्च शिक्षणाकडे लक्ष वेधत तिला स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा सल्ला दिला। महिलेने MBA केले असून ती IT क्षेत्रात कार्यरत आहे। अशा स्थितीत पोटगीसाठी इतकी अवाजवी मागणी करणं योग्य नाही असं मत न्यायालयाने नोंदवलं। सरन्यायाधीशांनी स्पष्ट शब्दात सांगितले की उच्च शिक्षित महिला अशी भीक मागतात हे शोभत नाही। महिला म्हणाली की तिचा नवरा श्रीमंत आहे आणि तिला मानसिक आजार असल्याचा खोटा आरोप करत लग्न रद्द करू इच्छितो। पतीच्या बाजूने बाजू मांडताना ज्येष्ठ विधिज्ञ माधवी दिवाण यांनी सांगितले की महिलेच्याकडे आधीच स्वतःचा फ्लॅट असून ती उत्पन्न मिळवत आहे। न्यायालयाने दोन्ही पक्षांना उत्पन्नाची स्पष्ट माहिती सादर करण्याचे आदेश दिले आणि पतीच्या वडिलांच्या संपत्तीवर महिलेचा कोणताही हक्क नाही हेही स्पष्ट केले। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सोलापूर शहर रेशनिंग कार्ड धारक संघटना, संस्थापक अध्यक्ष निरंजन कृष्णहरी बोद्धुल। प्रत्येक रेशनिंग कार्ड धारकास आपल्या हक्काचे रास्त धान्य मिळालेच पाहिजे। रेशनिंग कार्ड धारकांना नम्र आवाहन, रेशनिंग दुकानदारांबाबत काही तक्रार किंवा हरकत असल्यास संपर्क साधावा। शिवबा संपर्क कार्यालय, बोद्धुल निवास, अशोक चौक, सोलापूर। सभासद व्हा, एकत्र या, संघटित व्हा। संघटनेमध्ये सहभागी होण्यासाठी संपर्क करा।